वेळेला करणार होतो, पण काही माझं एक अचानक काम आल्यामुळं उद्याच नागपूर आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या नेत्यांना विनंती करून आम्ही रद्द केलेलं आहे. त्याला पुढच्या आठवड्यात सुरू होईल आणि परवा मात्र पुन्हा गडचिरोलीला अहेरीला आमची शिवस्वराज यात्रा जाणार आहे. त्यानंतर गणपती झाल्यानंतर पुन्हा विदर्भातले काही जिल्हे करून खान्देश आणि नाशिक आणि नगर करणार आहे. अहेरीला आपण जाणार आहे, काही पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे, काय बघू ना, तर तिथं गेल्यावरच कळेल काय कोणाला यायचंय कोणाला नाही ते. काल अजितदादा अमित शहा यांना भेटले तेव्हा असं म्हटल्याची माहिती आहे, जे पूर्ण बातमी सांगली की मला मुख्यमंत्री करा आगामी विधानसभा निवडणुकीत. कसं बघता तुम्ही सगळं? मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल, खरी नाही. ते मागणी करणार नाही असं वाटतं की सध्या त्यांची राजकीय स्थिती किंवा ताकद तेवढी नाही. करणार नाही म्हणजे कसं करणार? अजून निवडणुकाच व्हायच्या आहेत ना. निवडणुकीच्या आधी अशी मागणी ते करतील असं मला वाटत नाही. ही अशीच बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवलेली असेल. कारण सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. तिथं भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की असं काही मागणी त्यांनी केली असेल. भाजपनं असा एक प्रयोग बिहारमध्ये केला होता, बिहार पॅटर्न म्हणून तो प्रसिद्ध. तसाच हा प्रयोग महाराष्ट्रात देखील व्हावा अशी एक विधान. बघू आता, त्यांच्या आघाडीबद्दल मी मत व्यक्त करणं आवश्यक नाही सध्याच्या स्टेजला. काही कृती झाल्यानंतर किंवा घटना घडल्यावर बोलणं ठीक आहे. आधीच त्याच्यावर सर, विदर्भामध्ये 62 पैकी किती जागा तुम्ही तुमचा पक्ष प्लॅन करताय? कुठल्या जिल्ह्यात? सगळ्या जिल्ह्यात लढणार आहे? आम्ही सर्व जिल्ह्यात मागच्या वेळी लढलेलो होतो आणि त्याच पद्धतीनं यावेळी पण आम्ही आमची तशी लढण्याची तयारी केलेली आहे. तुमची बाबू पठारे यांनी भेट घेतलेली आहे. कोण? बाबू पठारे यांनी, पुण्याचे आमदार बाबू पठारे. बापू पठारे कुठे भेटले? अशी बातमी तुमची भेट घेतलेली लवकरच पुतळी होती. नाही, माझी त्यांची भेट झालेली नाही. काल मी विमानतळावर होतो त्यावेळी ते मी आत जात होतो, तेही कोणाला तरी बहुतेक सोडायला आलेले. त्यावेळी अर्धा सेकंद दृष्टादृष्ट झाली, पण भेट नाही झाली. काही तरुण चेहरे विधानसभेच्या तिकिटा मागतायत. नेत्यांचे चिरंजीव म्हणजे अनिल देशमुख यांची चिरंजीव सलीम देशमुख तिकीट मागतायत. तिकडे बाबा आत्राम यांच्या मुलगी भाग्यश्री तुमच्या पक्षाकडून येऊन तिकीट मागतायत. नेत्यांच्या मुलांना तुम्ही कुठे जागा देणार? त्यांनी 10 वर्ष पक्षात काम केलं, त्यांच्याबद्दल काही विचार आहे का? काय चांगली कल्पना आहे आपली. यातल्या बहुतेकांनी बराच काळ पक्षात काम केलेलं आहे. त्यांनीही 10, 15 वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे आणि ते उभे राहिले तर निवडून येऊ शकतील अशी सध्या काही ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्यामुळं असे विशेष काही केसेस काही जास्त नाही आहेत, 1, 2, 3 असतील. अन्यथा सर्व ठिकाणी अनेक वर्ष पक्षात जे काम करतात त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना संधी देतोय आपण. अनिल देशमुखांना मागे रोहित पवार आले होते, त्यांनी एक सूतोवाच केला होता की अनिल देशमुख दक्षिण पश्चिम नागपूर म्हणजे फडणवीसांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. वरिष्ठ जे आहेत ते याबद्दल निर्णय घेतील. अचानकच अशी समोर आलेली गोष्ट होती. असं काही विचार सुरू आहे? आधी आघाडीत तो मतदारसंघ आम्हाला मिळणं आवश्यक आहे. तो मिळाल्यानंतर मग आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत तिथं, त्यावेळी मग आम्ही त्याची चर्चा करू. नागपूर शहरात उपराजधानीचं शहर आहे. शहरात राष्ट्रवादी आतापर्यंत लढली नाही, वेगळी लढली होती तेव्हा सोडून. आता यावेळेस आघाडीमध्ये तुम्ही काही लढण्याचा विचार करते एखादी मतदारसंघ शहरात 6 पैकी? हो करतोय ना मी. आता त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. 2 दिवसापूर्वी आपण आता बोललात की चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत का? म्हणजे समजा मिळत असेल तर अशी तयारी आहे म्हणजे कशाची? आपण म्हणाल की आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. पहिल्या आघाडीचा निर्णय झाला त्यानंतर आमच्याकडे चांगले दक्षिण पश्चिम हो तेच सांगतोय मी तुम्हाला.
त्याची तुम्ही आघाडी मागणी करणार आहे का दक्षिण दक्षिण आम्हाला मिळावा म्हणून असं काही? हा, आता आम्ही नागपूर शहरातले काही मतदारसंघ मागतोय. त्यात पूर्व नागपूर एक मतदारसंघ आहे. आपण म्हणताय तो एक मतदारसंघ आहे. बघू ना काय होतं. 2 दिवसापूर्वी अजित पवार आयोजित होते. त्या मंचावरून धर्मराव बाबांनी म्हटलं की माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या, आणि त्याच्यावर अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की परिवारात जेव्हा फूट होते तेव्हा समाज त्याला ऍक्सेप्ट करत नाही. मी एकदा चूक केली हे असं मग आता मी काय बोलायचं त्याच्यावर. त्यांना कुठेतरी त्यांनी उपरती ज्या झाली आहे. प्रक्रियेला तुम्ही फार जवळून पाहिला ते त्यांना आता त्यांना उपरती झाली. गोष्टीबद्दल चूक मान्य करतात. नाही, असं आहे की त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. हे सध्याचे जे अजित पवार आहेत ते अजितदादा हे अरोरा नावाचा जो कन्सल्टंट आहे तो त्यांना जे सांगेल तसे ते बोलत असतात. त्यामुळे तुम्ही बघा अलीकडे अरोराने त्यांना त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला पूर्ण बंदी केलेली दिसते. त्यामुळं हे सगळं जे आहे ते अरोरा साहेब सांगतील तसं ते बोलतायत असा माझा अनुभव आहे आतापर्यंत. म्हणजे अजितदादा खरे जे आहेत ते आता सध्या राज्यासमोर दिसत नाही. हा, नाही, हे खरे हे असे अजितदादा नाहीतच. दादा कसे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अरोरा त्यांना बोलून देत नाही असं माझं मत आहे. सल्लागारांच्या प्रमाणे वागतात. हा, कन्सल्टेशन आहे ते. तुम्ही आरोप करायची की भाजपच्या इशाऱ्यावर अजितदादा नाचतात होतं, तुम्ही नंतर सल्लागारांच्या इशाऱ्यावर नाचतात, नेमकं नाही, भाजपच्या इशाऱ्यावर असं मी कधी आरोप केला कधीच नाही. मी कधीच बोललेलो. पण काही सल्लागार त्यांनी ठेवलेत हे माहितीच आहे आपल्या सगळ्यांना. त्याप्रमाणे सध्या ते बोलत आहेत. त्यामुळे ती सहानुभूती, मागच्या झालेल्या गोष्टी दुरुस्त करण्याची इच्छा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा कदाचित, हा म्हणजे मला माहीत नाही, मी आपलं गेस करतो. कारण दादा एकदा बोलले की बोलले, ती काय आपली कृती किंवा शब्द मागे घेणे वगैरे असं कधी करायचं नाही. पण आता ह्या अरोराने बरंच परिवर्तन केलेलं आहे. सर यही हिंदी में बताइए. आपने अभी कहा कि अजीत पवार का जो रुख है बदला बदला सा नजर आता है, क्या कारण आपको लगता है? नहीं, अजीत पवार जो पहले थे वैसे अभी नहीं रहे. उनके स्वभाव में बदल आया है कि नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन मीडिया के सामने भाषण में क्या बोलना है इसके बारे में उनको सलाहकार एक उन्होंने रखे हैं. काफ़ी पैसे खर्च करके उनको जिम्मेदारी दी गई है. वो बोलते हैं उस ढंग से बोलना, वो बोलते हैं वो जो कहते हैं एडवाइस जैसा होता है वैसे. और बाकी तो रंग का और बाकी का तो सब ब्रांडिंग करने का जो काम है वो बड़े पैमाने में हुआ है. और अभी जो वो बोलते हैं वो मुझे लगता है कि वो उनकी खुद की इच्छा नहीं है, लेकिन कंसल्टेंट जो है वो बहुत बड़े पैमाने पे उनको कंट्रोल करता है, ऐसा मुझे लगता है. सर, परिवार से वो बाहर हुए, परिवार की नई रणनीति है कि मुख्यमंत्री शिंदे पर नहीं, देवेंद्र फडणवीस पर जो है आलोचना की जाए, ऐसा प्रवक्ताओं से कहा गया है. एनसीपी किसको मुख्यमंत्री जी के खिलाफ नहीं, डीसीएम के खिलाफ जो है आलोचना मुखर रूप से की जाए. इसके पीछे क्या रणनीति? मैं उस बैठक में नहीं था जिसके बारे में आप कहते हैं. कुछ न्यूज़ भी मैंने पढ़ी है पेपर में, लेकिन ऐसा कोई हमारा दृष्टिकोण नहीं है. हमारा दृष्टिकोण है जो गलती करता है उसके खिलाफ बोलना. हम विपक्ष में हैं तो हम चॉइस नहीं करेंगे. जो भी गलती करेंगे उसके खिलाफ बोलना, लोगों के सामने ये मुद्दे लाना, ये हमारी जिम्मेदारी है. और हम सबके बारे में समान कार्यक्रम करेंगे. अजित पवार ने एक्सेप्ट किया कि मेरे परिवार से अलग होना कितना ये होता है, जो उन्होंने बताया और भाषण में भी बोला. तो क्या लगता है कि इस तरह से जो राजनीति चल रही है जो कर रहे हैं फैमिली मैटर हो गया, बाहर हो गया, क्या
मालूम नहीं किस मूड में आके उन्होंने ये कहा है, लेकिन मैंने कहा मेरा ऑब्जर्वेशन ऐसा है कि मैंने जो पहले बोला, और वहाँ जो बाबा आत्राम मंत्री महोदय है उनके और घर में कोई